जय हिंद मित्रांनो, सनय ॲग्रोमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चंद्रशेखर सावंत यांच्या बागेत आलो आहोत। मित्रांनो, सावंत साहेब यांनी आपल्याला ही बाग डेव्हलप करायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे। या बागेमध्ये 25 नारळाची झाडे व 30 हापूस आंब्याची झाडे आहेत। या बागेचा प्रॉब्लेम असा आहे की उत्पादन कमी आणि खर्च जास्त, आणि याच कारणामुळे आपल्याला सावंत साहेबांनी ही बाग डेव्हलप करायला दिलेली आहे। गेली 10 वर्षे मोठ्या प्रमाणात खर्च करून सुद्धा या बागेमध्ये पाहिजे तसं उत्पादन घेता आलं नाही। याची मी तुम्हाला आज कारणे सांगणार आहे, जेणेकरून आपण सुद्धा नारळ लागवड करताना अशा प्रकारे चुका करणार नाही। सर्वात मोठी चूक म्हणायला झालं तर 8 फुटावर केलेली नारळ रोपाची लागवड। काही नारळ झाडं तर चक्क 6 फुटावरती लावली गेली आहेत। मित्रांनो, नारळ रोपाची लागवड करताना 2 रोपांमधील अंतर हे किमान 22 फुटाचे असले पाहिजे। मित्रांनो, दुसरी चूक म्हणजे फक्त 3 फूट व्यास असलेली नारळ झाडाची आळ। मित्रांनो, तिसरं कारण म्हणजे रोग व किडींचा प्रादुर्भाव आणि चुकीच्या पद्धतीने केलेले खत व्यवस्थापन। मित्रांनो, चौथे कारण म्हणजे जमीन वापसा कंडिशनमध्ये नसणे। अशा प्रकारे बरीच कारणं आहेत इकडे, ज्यामुळे या बागेची अत्यंत वाईट अशी अवस्था झाली आहे। तर मित्रांनो, आता आपण या बागेच्या डेव्हलपमेंटला सुरुवात करणार आहोत। आणि सुरुवातीला आपण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ही घनदाट लागवड झालेली आहे। त्यासाठी आपण ही मधली सगळी जी काही निकृष्ट दर्जाची झाडं आहेत ती पहिली कापून टाकणार आहोत। ही मृत्यूच्या दाढेमध्ये आहेत जवळपास। तर चला मग आपण सुरुवात करूया। अशा प्रकारे आपण 3 फवारणी घेणार आहोत। पहिली कीटकनाशक, बुरशीनाशक आणि टॉनिक। मित्रांनो, तुम्ही येथे पाहू शकता की 2 माडांमधील अंतर वाढवण्यासाठी आपण एकूण 12 माडांची कटिंग केलेली आहे। ते पण जे निकृष्ट दर्जाचे असे माड होते तेच आपण कापलेले आहेत। आणि आता आपण अशा प्रकारे नांगरणी करून या माडांना आळी बनवणार आहोत। अशा प्रकारे आपली सर्व आळी बनवून पूर्ण झालेली आहेत। आणि या आळ्याचा व्यास जवळजवळ 6 फूट आहे। सुरुवातीची जी आळी होती ही डबक्या पद्धतीतली होती आणि ती पण 3 फूट व्यासावाली होती। आणि आता आपण जी बनवलेली आहे ही 6 फूट रुंदीची आहे आणि वाफा पद्धतीने केलेली आळी आहे। मित्रांनो, अशा प्रकारे झाडाचा 1.5 ते 2 फुटापर्यंतचा भाग हा झाकून ठेवायचा असतो मातीने, कारण झाडाची पाणी पिणारी मुळे ही 3 फुटाच्या बाहेर असतात। अशा प्रकारे आळी केल्यामुळे झाडाला कोणत्याही प्रकारचे फंगल किडे लागत नाही। मित्रांनो, सर्वच झाडांना पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव असल्यामुळे आपण ही कीटकनाशक फवारणी करून घेतो। नारळ झाडांची आळी व माती घालून झाल्यानंतर आता आपण बोर्डो ट्रीटमेंटकडे आलेलो आहोत। आणि अशा प्रकारे आता आपण बोर्डो ट्रीटमेंट करणार आहोत। बोर्डो ट्रीटमेंटबद्दलची सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवर दिलेली आहे। जर आपण पाहिली नसेल तर ती तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे आता आपण सर्व झाडांना बोर्डो काढून घेणार आहोत। झाडाला बोर्डो काढल्यामुळे झाडाचे वाळवीपासून, खोडकिडीपासून व बुरशीपासून संरक्षण करता येते। या बोर्डो मिश्रणामध्ये चुन्याचा वापर केलेला असल्यामुळे झाडाला दीर्घकाळ कॅल्शियमचा पुरवठा होत राहतो आणि फळगळीचे प्रमाण कमी करता येते। मित्रांनो, हा पहा सोंड्या भोंगा। आता आपण जी फवारणी केली त्यामुळे अशा प्रकारचे सोंड्या भोंगा मिळत आहेत। आणि आतापर्यंत हे असे 15 ते 16 सोंड्या भोंगे आम्ही मारले। आणि याला पकडण्यासाठी आपण थोडे ट्रॅपही लावणार आहोत। जमिनीला वापसा कंडिशनमध्ये आणण्यासाठी आपण कोकोपीटचा वापर केलेला आहे। तसेच आपण जैविक खताचाही वापर केलेला आहे। आणि अशा प्रकारे आपलं हे नारळ बागेचं काम पूर्ण झालेलं आहे। आणि आता आपण वळणार आहोत डाळिंब बागेमध्ये।
ते पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे खोडकिडीने संपूर्ण झाड खाल्लेलं आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे खोडकीड आहे ती आणि अशा प्रकारे खोडकीड संपूर्ण झाड खाऊन टाकते. अतिशय अशी वाईट अशी खोडकीड आहे जी संपूर्ण झाडाला मारण्याची क्षमता ठेवते. असे या बागेमध्ये आम्ही बरेच खोडकिडी मारलेले आहेत. पुढे या बागेमध्ये आपण खोडकिडीची पण ट्रीटमेंट करणार आहोत. बघा अशा प्रकारे बऱ्याचशा झाडांना खोडकिडीची लागण लागलेली आहे आणि आपण ह्या झाडांना सर्व झाडांना खोडकिडीपासून संरक्षण करणार आहोत. उडलीने पण थांबता येणार नाही एवढी हार्ड झालेली जमीन आपण सॉफ्ट करण्यासाठी कोकोपीटचा वापर करत आहोत. अशा प्रकारे आपण छोटीशी झाडांची छाटणी पण करणार आहोत. अशा प्रकारे फ्लावर विडर घेऊन कोकोपीटाचा वापर करून माती पूर्णपणे भुसभुशीत करून घ्यायची आहे.
मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या कलम बागेतील पण कामं संपूर्ण झालेली आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या बागेतील सर्व कामे पूर्ण झालेली आहेत. आणि जर कोणाला अशा प्रकारे बाग डेव्हलप करायची असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. अशा प्रकारे अनेक लोकांच्या बागेमध्ये आपण काम करून त्यांचे उत्पादन वाढवून दिलेले आहे, झाडांना मृत्यू झाडातून बाहेर काढून दिलेलं आहे.